मधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे। त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी, शिंदेंच्या मंत्र्यांच्या मुलानं हत्येचा प्रयत्न केला, तो जवळपास महिनाभरापासून फरार आहे असा धक्कादायक आरोप केला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याच्यावरती हा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात कोर्टानं 3 वेळा त्याचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळलाय। त्यामुळे अर्थात हे प्रकरण तितकंच भयंकर आहे। मात्र तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे, अटकपूर्व जामिनासाठी अर्जही करतोय, पण त्याला अटक मात्र होत नाही आणि यावरूनच राऊतांनी सरकारमध्ये सुरू असलेल्या गुंडगिरी कारभारावरती बोट ठेवले। दुर्लक्षित केलेला मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला आणि गोगावल्यांच्या अडचणी वाढवल्यात। एकंदरीतच प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। महायुती सरकारमधील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे महाडचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावलेवरती पोलिसांच्या अटकेची टांगती तलवार आहे। कोर्टानेही त्यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज एकदा नाही तर 3 वेळा फेटाळलाय। 2 वेळा मानगाव कोर्टानं तर एकदा हायकोर्टानं त्यांचा हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। गोगावले आणि त्यांच्या मुलाला अडचणीत आणण्याचं प्रकरण आहे महाड निवडणुकीच्या वेळी झालेला राडा। 2 डिसेंबर 2025 रोजी महाड नगरपालिकेची मतदान सुरू होतं। अशात मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक 2 मध्ये मोठा राडा झाला होता। विकास गोगावले आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवरती जीवघेणा हल्ला केला होता। सुशांत जाबरे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली होती। विकास गोगावले हे शिवसेना युवा सेना कोर कमिटीचे सदस्य देखील आहेत। त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांवरती परस्पर विरोधी गुन्हा महाड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता। यात विकास गोगावले यांच्यासह 29 जणांवरती गुन्हा दाखल केला होता। या राड्या प्रकरणी विकास गोगावले यांच्यासह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरती परस्पर विरोधी मारहाण, वाहनांची तोडफोड, शस्त्र बाळगणे अशा गुन्ह्याखाली महाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते। आता तसं पाहिलं तर भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातले राजकीय वैर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। पालकमंत्री पदावरून त्यांच्यातल्या वादामुळेच रायगड जिल्हा अजूनही पालकमंत्री शिवाय आहे। त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये आणि त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खडके उडताना पाहायला मिळतात। अशात नगरपालिका निवडणुकींवेळी दोन्ही त्यांनी एकमेकांवरती कुरघोडी करत एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडले होते। त्यामुळे तटकरे आणि गोगावले वादामध्ये आणखीनच ठिणगी पडली होती। याच ठिणगीचा उद्रेक मतदानावेळी पाहायला मिळाला होता आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती। दरम्यान या मारहाण प्रकरणी आरोपींनी कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता। मानगाव कोर्टामध्ये हा अर्ज सुरुवातीला दाखल केला गेला होता, मात्र तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला। यानंतर विकास गोगावले आणि इतर आरोपी फरार झाले होते। मानगाव कोर्टानंतर गोगावल्यांनी हायकोर्टातही जामीन दाखल केला होता, पण हायकोर्टानेही गोगावल्यांना दणका दिला आणि अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता। त्यानंतर पुन्हा एकदा मानगाव कोर्टामध्ये दुसऱ्यांदा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ठेवला गेला होता, मात्र तो सुद्धा न्यायालयाने फेटाळून लावला। या घटनेला आता महिना उलटत आला, मात्र अजूनही आरोपी फरार आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावलेले आहेत। त्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे बंधू हनुमंत जगताप आणि सुशांत जाबरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावल्याची माहिती आहे। त्यामुळे भरत गोगावले यांच्या मुलावरती अटकेची टांगती तलवार आहे। या मारहाण प्रकरणाला जवळपास 24 दिवस म्हणजे महिना होत आला तरी सुद्धा पोलीस आरोपींच्या फक्त मागावरती आहेत। अटक अजूनही कोणाला होत नाही। यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधलाय। मंत्र्यांच्या मुलाला फडणवीसांचं अभय आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला। त्यामुळे विकास गोगावले यांच्या अडचणी वाढलेल्या आहे। आता त्यांना अटक होते की नाही हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।